नमस्कार मंडळी, एसएच लवी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज बघा, हे बघा इथे तुम्ही बघितलं असेल आपण गाडीमध्ये, पण दुसऱ्या गाडीमध्ये आणि चाललंय कुठे तर घनसोलीला काकांकडे. एक लग्न पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये काही दिवसात. आज हळद आहे, उद्या लग्न आहे 21 डिसेंबर. सो कसं काय काय वगैरे सगळं दाखवणार आपल्या ब्लॉग मध्ये. बाकी हे बघा यांचं काय चाललंय. हा बघा जीवन बघा काय करतोय. ही बघा अन्वी, बघा अन्वी फुल रेडी होऊन आलेली आहे. हा बोल बोल. ओह माय गॉड. ठीक आहे ठीक आहे. उद्या लग्न आहे. उद्या मी सकाळी रेडी होऊन येणार आहे, परत रिसेप्शनला आणि दुसरा घालणार आहे. अच्छा, आपण घाटकोपरला वाचू थोड्या वेळात. ट्रॅफिक खूप आहे इकडे मागे बघा. डेली जास्त ट्रॅफिक आहे बघा. पूर्ण चारही बाजूला गाड्याच गाड्या जाम आहे आणि आम्ही गाड्यांच्या मध्ये. हे बघा आता आपण पोहोचलो आहे काकांच्या इकडे. हे बिल्डिंगच्या खालचा परिसर आहे बघा. फुल डेकोरेशन वगैरे केलंय. तिथे हळद होणार आहे. तिथे थोडा डान्स वगैरे हळद वगैरे त्यासाठी थोडी जागा करतायत. हा बघा आदिराज आला. आता बघूया तर आता पुढे कशी काय अरेंजमेंट होते ती. ही बघा इथे झोपली आहे अन्वी. आणि यांचा टाइमपास चालू आहे. हे काकांचं घर आहे माझ्या. बघा घनसोलीला आलोय आपण. मी घेतला फोन हातात तर बघा तिकडे जीवन आहे. तिकडे बघा सगळी तयारी झाली आहे. म्हणजे आता अजून करतात त्या साईडला वगैरे. इकडे बघा उभे सगळे. इकडे बांगडे घालण्याचं फंक्शन चालू आहे. सोनाली गुड इव्हनिंग गाईज. आणि जसं की तुम्ही ट्रॅव्हलिंगला बघितलं की आम्ही घनसोलीला आलोय काकाच्या हळदीला, सुशांत काकाच्या हळदीला. त्याचं बघू काय धमाल होते, काय मजा होते. आणि उद्या पण धमाल होणार आहे, उद्या पण मजा होणार आहे मस्तपैकी. सो चला आपण जरा त्यांच्याकडे जाऊन बघूया त्यांचं काय होतं. बांगडी फंक्शन. तो इथे चांगली मीटिंग चालू आहे. आगी लगते का. बोला इकडे जीवन अंदर नको दाखव, फेसेस दाखव. बघ असं दाखव. तुझ्याला पण दाखव बिफोर आफ्टर. बिफोर अँड आफ्टर राईट. मला पण दाखव. तुला दाखव ना, किती दाखव. झालं सगळ्यांना भेटलं. आता मी अजून एक ब्लॉग शूट करते बांगड्याचं आणि घालायचं सगळं सेरेमनी चालू आहे यांची. आम्ही हळदी खेळलोय. त्यांनी हळदी केली, मला थोडी लावली. ते फुल डेकोरेशन इकडे इकडे हळद होणार. हे बघा ज्याच्यासाठी आपण इथं आलो आहे ज्याची हळद आहे तो हा बघा सुशांत. काकांचा छोटा मुलगा.
माझा छोटा भाऊ, त्याची हळद आहे, त्याच्यासाठी आपण आलो आहे. आणि हे बघा इथे आता हळदीच्या अगोदर तांदूळ निवडण्याचे जे कार्यक्रम असतो तो चालू झाला इथे. आता ह्याला सगळे ओवाळतील वगैरे आणि नंतर मग हळद सुरू होईल. बघा पाहत राहा पुढे. ओवाळणीचा कार्यक्रम चालू आहे बघा. इथे आता ही आली आहे काकी माझी, म्हणजे याची आई सुशांतची. हे बघा इथे ओवाळणीचा कार्यक्रम, तरी हा बघा किती बिझी आहे, तरी पण त्याचे फोन चालूच होते. तो बघा इथे आता अन्वीचा टर्न आलेला आहे आणि आपलं जीवन पण बसला आहे तिकडे जाऊन. हे बघा आता इकडे दुसरा कार्यक्रम चालू झाला आहे आणि मी इथे ताट घेऊन उभी आहे. आणि इकडे आता थोडंसं त्याची दाढी वगैरे करतील. एक काका आलेत करायला. त्याची रीत असते एक हळदीच्या अगोदर. सो आता हे चालू केलं आहे बघा. फायनली बघा आता हळदीला सुरुवात झालेली आहे. बघा सुरुवात चालू आता. हे रवीच्या फुलांचे मंडावळ्या बांधल्यात. हे बघा आपली हळद रेडी झाली आहे. हे बघा इथे सुरुवात केलेली आईने हळद लावायला. आणि आता गाणी पण म्हणेल आई. बघा आईने खूप गाणी म्हटली इकडे. गाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा नक्की आणि व्हिडिओ पाहत राहा. आता हे बघा सगळे सर्व याला घेऊन खाली चाललेत. आता खरी हळद खाली लावणार आहेत सगळे. इथे 5 जणी हळद म्हणजे शास्त्र म्हणून 5 जणी केलं. 5 जणांनी हळद लावली. आता आपण खाली जाऊन बघूया. चला. एवढाच शूट मी करू शकलो. आता हे बघा काही फोटोज टाकलेत मी, ते बघा. आणि पुढचा लग्नाचा व्हिडिओ येणार आहे एकदम ह्या व्हिडिओच्या नंतरच दुसऱ्या दिवशी येईल. सो पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि
कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय.